नाव आणि पत्ता सांगा फक्त. दिगंबर भालेराव, राहणार कोपरा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. तर माझी लावगण 15 जानेवारी 2026. आज म्हणजे जवळपास 57-58 दिवस झाले, कारण की आज तारीख आहे 12 मार्च. 12 मार्च. बरोबर. हा. म्हणजे जवळपास त्याला आज 57-58 दिवस झाले पूर्ण. हा. बरोबर. हा. म्हणजे 57व्या दिवशी त्यांचा पहिला तोडा आज त्या दिवशी नाही, अजूनही 5 दिवसा आधीच निघत होता. बर. हा, म्हणजे जवळपास तसा तर 50 दिवसातच तोडा निघत होता. बर. तर त्यापेक्षा आधी निघत होता काय असं वाटतं, कारण आम्ही जे रोप लावलं, आमचं रोप म्हणजे त्या पन्नीमुळे दिसेच नाही. बर. म्हणजे 2च पानात एवढंच रोप होतं. एवढं कमजोर? फक्त 2 इंचाचं रोप होतं, कारण रोपच भेटत नव्हतं. 2 इंचाचं? फक्त 2 इंचाचं रोप होतं. एक फुटाचं रोप आणता येतं? हा, 10 दिवसाचं रोप होतं फक्त. ते 10 दिवसही नव्हते झालं त्याला पूर्ण. बर. म्हणजे आम्ही आणून 2 दिवसाच्या नंतर लावलं म्हणून ते 10 दिवस झाले, नाही तर 7 का 8 दिवसाचं रोप होतं ते. जर रोप 20-22 दिवसाचं जर असतं तर असा माझा अंदाज आहे की 50 दिवसात वांग येत होतं. वांग येत होतं? हा, 50 दिवस लागत नव्हते. ते तुमचं टिकलं कस काय? पहिली गोष्ट, 10 दिवसाचं रोप जर एवढ्या तुम्ही डायरेक्ट जमिनीत लावलं तर टिकलं कस काय? टिकण्याचं कारण बाकी काहीच नाही वाटत, ते आपलं एसिडी वैदिकच वाटत, बाकी असं काही वाटत नाही. कारण रोप लागवड केली. रोप लागवड केली. दुसऱ्या दिवशी पाहतो तर टाईट बिलकुल सर्व 100% बिलकुल एकही त्याच्यात मर नाही. सगळं उगवलं बिलकुल 100%. एवढं कमजोर असून हा. काय दिलं तुम्ही पहिल्यांदा बेसल डोस? बेसल डोस मध्ये मी त्याला 12 पोते कृषामृत. बर. 4 पॉकेट आपले RNPH. बर. एसएसएम 2-2. 2-2-1-1. बर. हे झाला बेसल डोस. बर. त्याच्यानंतर सॉइल चार्जर किती गेलं? सॉइल चार्जर आतापर्यंत गेला असेल जवळपास 6 लिटर गेला. 6 लिटर गेला असेल. बरोबर. तर आता आपण एकंदरीत ह्या वांग्याची क्वालिटी बघतोय सर. म्हणजे ह्या वांग्याची क्वालिटी जर पाहिली तर काय क्वालिटी? तुम्ही तुमचा अनुभव सांगत होतात की तुम्ही मागच्या 18 वर्षापासून नाही. मी आता तुम्हाला सांगतो ना, म्हणजे 18 वर्षापर्यंत, कारण ते मूळ वेळीचा की नाही त्रास होत होता. बरोबर. तर ते वांगे खाल्लं की त्रास व्हायचा. बरोबर. तर मग मी ते बंद करून टाकलं. बर. मी म्हणजे त्याचा रस्सा बी नाही खायचा. म्हणजे फिक्क असते की नाही आपलं डाळ, बरोबर, वरण, फिक्क खायचं, पण ते नाही खायचं नाही अजिबात, बिलकुल वांग नाही खायचं. बर. तर मी असंच रामसराचा म्हणजे व्हिडिओ पाहण्यात आलेले आहे. तर रामसरांनी म्हटलेलं आहे की आपलं वांग जरी खाल्लं, ज्यांना कोणाला मूळव्याध असेल त्याला बी काही हरकत नाही. बर. कारण आपलं वांग जे आहे ते आपलं ऑर्गॅनिकच नाही आहे, आपलं आयुर्वेदिक आहे, वैदिक आहे, औषधयुक्त. तुम्ही म्हटलं मग औषधी आपण आता आपली मूळव्याध बसाल नाही तर अजून उठाल. बरोबर. मग औषधच खायचं पहिल्यांदा. बरोबर आहे. म्हणून पहिले कच्च खाल्लं आणि गोड. मग म्हणत मग तू खाय. मग ते खाल्लं. हो म्हणे, खूपच आहे म्हणे. भाजी करून राहिले आता. मग म्हणे त्याला भाजी खातो म्हणला. भाजी खाल्ली. काल रात्री पुन्हा त्याचं भरीत बनवलं. 2 दिवस सलग? 2 दिवस. आज सकाळी पुन्हा परत खाल्लं. काय त्रास सांगतो ना तुम्हाला. नाही तर सकाळी खाल्लं युवराज भाऊ, तर संध्याकाळी जवळपास 10-11च्या नंतर त्रास सुरू. लगेच त्याच दिवशी 10-11च्या नंतर. संध्याकाळी जरी खाल्ला आपण समजा तरी 4-5 घंटे त्रास सुरू व्हायचा. आता आज जवळपास आता 24 आणि हे समजाचे 10, म्हणजे 34 घंटे व्हायला लागले पहिल्यांदा खाल्लं त्याला. बर. 18 वर्षात? 18 वर्षात. बर. आणि रात्रीचे समजा खाल्लं त्याला आता 24 घंटे होऊन राहिले. आज सकाळी खाल्लं त्याला जवळपास 7-8 घंटे होऊन राहिले. बरोबर. म्हणजे 3 वेळ. आणि ते बी काही कमी नाही खाल्ले. बरोबर. मला पाऊस द्या आता. म्हणून म्हणतो एसिडी वैदिक आहे, याला चॅलेंज बिलकुल मला तरी वाटते बिलकुल नाही. 60 दिवस होऊन राहिले. 60 दिवस.
बिलकुल नाही, फवारा नाही ना कोणता. काय बोलता, एकही फवारणी नाही? बिलकुल नाही. वांग्याला फवारणी कसं काय शक्य आहे? रासायनिकाचा र नाही माहिती त्याला. फवारणी नाही केली? नाही नाही तुम्हाला वाटतंय का आतापर्यंत वांग केलं का तुम्ही कधी? नाही नाही, नाही. पहिली कधी तुमच्या गावात कोणी केलं का? बाप्पा 10-12 लोक आहेत. त्याला विचारावर, त्यांना विचारा, एकही फवारणी न करता 60 दिवस वांग्याचा प्लॉट आजपर्यंत नाही कधी ना, आला ते का? म्हणतात ना ते काही आता माझ्यापर्यंत काही आले नाही ते, बर. पण म्हणते ना नाही म्हणते असं शक्यच नाही बुवा. आम्ही दररोज संध्याकाळी फवारणी राहते आमची. तेच सांगतो ना तुम्हाला मी, 3-4 दिवसालाच फवारणी करतात, तुम्ही कसं काय नाही केली? डेलीवाला आहे आमच्याकडे माणूस एक, डेली डेली फवारते ते. रोज रोज. परवडते का वांगे रोज फवारणी करायला? हे जे असं मोठं वांगे आहे, हो मला नाही वाटत असं मोठं वांगा हे आहे हो. याला म्हणजे अशी क्वालिटी राहील. ही त्याच्यापेक्षा मोठा आहे की हे नाही? बघा, हा, हा. हे असं एवढं मोठं वांग हे दिसतच नाही. हो. चमक मारते का मोठ्या वांगे? कधीच नाही, याच्यावर पूर्ण कोळी आलेला राहतो, कुठून चमकायचं हा. ते? बिलकुलच नाही. बरोबर आहे. हा. म्हणजे आणि पुन्हा हे तुम्ही कसंही दाबा हो नरम करा. नबत नाही. हा. दबत नाही, पूर्ण गरण याच्यामध्ये बघा पूर्ण नाही, गरण. दाबानं किती नाही तर बघा. आता एवढं वांग झाल्यानंतर हो तुम्हाला निकालते हेच लागते, काय म्हणतो आपण, बियाच लागते. पूर्ण बिया लागतात बिया खायला. लागतात. आणि याच्यामध्ये हा बिलकुल महत्वाचा मुद्दा आहे. हा? हो, हा. बिया लागते. पूर्ण गर आहे, हा. अजिबात बी नाही. हा, बिलकुल. कच्च खा, कच्च. कच्च खाऊ शकतो, हा. एवढं चांगलं आहे. हो. म्हणजे एकंदरीत 18 वर्ष तुम्ही वांग्याला धक्का नाही लावला हा. त्या त्रासामुळं. नाही. ह्या वेळेस तुम्ही सलग 3 दिवस वांगे 3 खाताय. दिवस कंटिन्यू. पण तुम्हाला अजिबात त्रास नाही. बिलकुल नाही. लोकांनी वांग बदनाम केलं. प्रॉब्लेम वांग्यात नाही, वांग्यात नाही प्रॉब्लेम तुमच्या हा, मग ते- केमिकल मध्ये. मग तेच तर आपल्याला समजलं की हो. हो वांग तर चांगलं. वांग्याबद्दल काय आहे? वांग्यात जे जाते, हो वांग्यात आपण काय टाकतो, ते केमिकल रासायनिक टाकतो, बरोबर. ते त्रास देते. वांग त्रास नाही, वांग्याला बदनाम केलेला. हा म्हणजे कारण लोकांनी वांग जर का समजा जर घातक असतं, हो त्या वांग्यानं त्रास झाला, या वांग्यानं कंटिन्यू 3 दिवस खाऊन राहिलं, 3 टाइमला खाऊन नाही झालं. हा. मग वांग्यात काय दोष आहे? दोष आपल्यात आहे. पहिल्यात पहिलं तर आपल्यात आहे, पहिल्यात आपल्यात दोष केमिकल मध्ये आहे. बी नाहीये, पहिला आपल्यात आहे. आपल्यात दोष आहे. बरोबर. आता तुम्ही सगळ्या कंपन्या केल्या, सगळं करून पाहिलं, हा. परंतु एसटी वैदिक सारखे रिझल्ट तुम्हाला कशाचे आले का? नाही नाही, हे एक म्हणजे मला असं म्हणायचं आहे सर, आपण सर्वांसाठीच एवढं चांगलं आहे हो म्हणजे हे अमृत आहे. आणि खरोखरच जर आपल्याला जगाचं जर असेल हो मानव जातीला, हो तर वैदिक शिवाय हो पर्याय नाही. पर्याय नाही. क्या बात आहे, बहुत बढिया. मराठा असेल तर केमिकल खा, हो. आणि जगायचं असेल तर वैदिक खा. तुम्ही हे अन्न जर खाल्लं एसटी वैदिकचं, तुम्हाला एकही गोळी खायची गरज नाही. तुम्ही म्हणताय की 60 दिवसामध्ये काही फवारणी नाही, बरोबर. आता आपण जर ह्या पानाची जर क्वालिटी वगैरे पाहिली, त्याचं पान पूर्ण असं मोठं आहे. तर आमचं काय सांगते आपल्याला, पहिला डोस मातीला, दुसरा डोस पिकाला. माझा तर पहिला डोस पिकाला बी झाला आणि मातीलाही झाला. मग तेच म्हणतो. हा, कारण हे तुम्हाला एका एकराचा डोस मी अर्ध्या एकराला दिला. हा, पण मग त्याचा बोनस आहे हा तुम्हाला. हा, तर काय सर म्हणताय की पहिला डोस मातीला आणि दुसरा पिकाला, हा. पण तुमचा पहिलाच पिकाला लागला, ना पहिलाच पिकाला. म्हणजे हे काय तुम्हाला बोनस आहे. हा. म्हणजे खरी ग्रोथ आणखीन तुम्हाला याची दिसायची, हा. म्हणजे खरा रिझल्ट तुम्हाला दिसायचा आहे. हा रिझल्टच नाही आमच्या मनात. हा, हे समोर सुरुवात आहे फक्त आता. तुमची सुरुवात माती आहे. सुधारली आपण. हा, आता तुमचं पीक सुधारायचं दुसऱ्या डोस मध्ये. असं आहे. नाही, याला जून जुलै मध्ये सर हो याच्यामध्ये उभा असलेला माणूस दिसणारच नाही. दिसणारच नाही. हा. जून मध्ये सोडा, 2 महिन्यानंतर तुम्हाला पलीकडचा माणूस दिसणार. विशेष आहे, विशेष आहे. 800 झाड आहे. बर. 800 झाडामध्ये एका वर्षात 8 लाख निघलेच पाहिजे. हो, तुम्हाला याचं सोपं सूत्र सांगतो. हा. बघा, वांग हे वर्षभर जर तुम्ही ठेवलं, नाही, तुम्हाला ठेवतच वर्षभरामध्ये किमान 3 महिने 4 महिने रेट त्याचा 3 महिने रेट भेटतो. मिळते. वर्षभरामध्ये भेटतोच. हो. आणि तुमचं 500-600 रुपये जरी कॅरेट निघालं, हो. तरी पण तुमचे एकरी 7-8 लाख रुपये पुढेच गेले नाही. हो. आता एकंदरीत तुमच्या भागात जे शेतकरी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? माझं तर म्हणणं पहिलेपासून आहे, आता तर आपल्या स्वतःला अनुभव आलेला आहे. बरोबर. एससीटी वैदिक शिवाय हो शेतकरी जगूच शकत नाही.
150 किलोमीटर वरून शेतकरी खत न्यायला येतो म्हणजे सोपी गोष्ट आहे काही. का बरं एवढे लांब गेले तुम्ही खत आणायला? 150 किलोमीटर लोक लग्नाला जात नाही, कार्यक्रमाला जात नाही, तुम्ही खत आणायला गेले. तुम्हाला सांगू कसं आहे, हो मरण त्याच्यावरच आपलं जीवन हा? त्याच्यावर जीवन आहे आपलं. त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यावर आपण जगून राहिलो. बरोबर आपल्याला पहिल्यांदा आपल्या शेतीला पाहा लागेल. बरोबर आहे बरोबर आहे. आपली शेतीच जर नाही जगली हो तर आपण जगूच शकत नाही. बरोबर आहे. आणि शेतीला जर जगवायचं असेल बढिया. तर एसीटी वैदिक शिवाय पर्यायच नाही. पर्यायच नाही. आणि तुम्हाला जर जगायचंच नसेल हो तर एसीटी वैदिकडे पाऊस नका. वांग्याचे जे झाड आहेत सगळे असे छत्री सारखे आहेत. छत्रीसारखे. हे असं कसं काय? हा? हे एवढं झाड लोकांचं असं केमिकलचं वागा नसते असं. नाही नाही नाही, होतच नाही ते. तुम्हाला त्याच वेळेस आजूबाजूच्या लोकांचं काय म्हणणं आहे पाहून आता? आजूबाजूची आपल्या माघारीची येऊन चालले जाते. आपण म्यार माणूस हो ना. त्याच्यामुळे एवढं चांगलं ते घाल. हा? बरोबर बरोबर. पण तुम्ही डेअरिंग कसं काय केली परत नाही, वांग्याला आता वापरायची? मी काय म्हणतो, आपण जवळपास म्हणजे किती पाहिले व्हिडिओ ते मलाही माहित नाही. बरं पण राम सराव पूर्ण विषय. हा म्हणजे जवळपास 6 महिन्यापासून जोपर्यंत झोप येत नाही हो तोपर्यंत ते चालूच राहते. झोपही येत नाही तरी चालूच राहते. व्हिडिओ हा रात्रभर. ते घरचे म्हणते झोपा. म्हणजे लहान मुलगी ते अभ्यास करत राहते ना, हो पप्पा झोपा ना म्हणते.